मित्रांनो, मी आज जे सांगणार आहे ते नीट ऐका. कारण ही माहिती तुमच्या शरीराबद्दल आहे, तुमच्या हाडांबद्दल आहे, सांध्यांबद्दल आहे आणि नसांबद्दल आहे. आणि ही माहिती इतकी सोपी आहे की ऐकल्यावर तुम्हाला स्वतःला विचार करावा लागेल, हे इतकं सोपं होतं, मग आपण आधी का केलं नाही? आज मी जे सांगणार आहे त्याने तुमचं आयुष्य बदलू शकतं, हे मी ठामपणे म्हणते. म्हणजे एक प्रश्न विचारते, सकाळी उठल्यावर तुम्ही लगेच उठता का? आधी गुडघे सरळ होण्यासाठी 2-3 सेकंद थांबावं लागतं का? बेडवरून खाली पाय टाकताना सांधे जाम झाल्यासारखे वाटतात का? पहिली काही पावलं टाकताना कडकपणा, किरकिर आवाज, हातापायात मुंग्या येणं किंवा वेगळीच अशक्तपणाची भावना वाटते का? जर हो, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, हे लक्षात ठेवा. बघा, बहुतेक लोकांना काय करतात ना, लगेच निष्कर्ष काढतात की वय वाढलं की असंच होणार. ऐकलं ना तुम्ही हे वाक्य 1000 वेळा. वय वाढलं की असंच होणार. पण मित्रांनो, मी तुम्हाला सांगते, हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. वय हा फक्त एक आकडा आहे. खरी गोष्ट वेगळी आहे. खरी गोष्ट अशी आहे की तुमच्या शरीराच्या आतल्या काही सूक्ष्म त्रुटी हळूहळू वाढत जातात आणि तुम्ही काय करता, त्या त्रुटी दूर न करता फक्त वेदना दाबत राहता, पेन किलर घेता, गोळ्या खात राहता, मलम लावता, काही दिवस आराम मिळतो आणि वाटतं बरं झालं ते आता. पण मित्रांनो, खरं बदललेलं नसतं, हे लक्षात ठेवा. कारण पेन किलर म्हणजे काय? जणू आग लागलेल्या घरात धुराचा अलाराम बंद करण्यासारखंच आहे. अलाराम बंद केला म्हणून आग विझली का? तसंच वेदना दाबली म्हणून समस्या गेली का? आता एक गोष्ट नीट समजून घ्या, कारण ही गोष्ट कोणीही तुम्हाला इतक्या सोप्या भाषेत नाही सांगणार. ऐका. तुमच्या शरीरात 3 गोष्टी आहेत ज्या एकमेकांशिवाय चालत नाहीत. हाडं, सांधे आणि नसा. तुम्ही हे वेगळं समजता, पण खरं तर या तिन्ही एकाच भाग आहेत. हाडं शरीराला आधार देतात, सांधे हाडांना हालचाल करण्याची ताकद देतात आणि नसा या सगळ्या यंत्रणेला मेंदूशी जोडून नियंत्रित आणि संवेदना देतात. जर हाडं मजबूत असली तरी सांध्यातील कार्टिलेज दिसल की हालचाल करताना वेदना होतात. आणि जर नसांपर्यंत पोषण पोचलं नाही तर मुंग्या येणं, बधिरपणा असं सगळं सुरू होतं. हो, म्हणजे काय, तर एक कडी तुटली की सगळंच कोसळतं असं समजून घ्या. म्हणजे एक उदाहरण देते, म्हणजे पटकन समजेल तुम्हाला. बघा, एक मजबूत लाकडाचा दरवाजा आहे. कडे टिकाऊ आहेत, चौकट पक्की आहे, पण जर त्या कड्यांना वेळोवेळी तेल लावलं नाही तर काय होतं? सुरुवातीला फक्त हाडांमध्ये करकर आवाज येतो, तुम्ही दुर्लक्ष करता, हळूहळू घर्षण वाढतं, मग झीज होते आणि मग एक दिवस तो दरवाजा उघडतच नाही. मंडळीच्या तुमच्या शरीरातही असंच होते, कळतंय ना तुम्हाला? सांध्यामधलं कार्टिलेज कोरडं पडतंय, हाडांमध्ये थेट घर्षण वाढते, नसांवर ताण येतोय आणि म्हणून तुम्हाला कडवटपणा जाणवतोय. वेदना, किरकिर आवाज येणं, मुंग्या येणं, सगळं जाणवतंय आणि तुम्ही वयाला दोष देताय. पण वय दोषी नाही. मंडळी, तुमच्या शरीराला योग्य तेल मिळत नाहीये, हे खरं कारण आहे. मंडळी, आता फक्त एक महत्त्वाची गोष्ट सांगते, जी तुम्हाला ऐकल्यावर तुम्ही थक्क व्हाल. मी तुम्हाला 4 सोपे पण प्रभावी आहार घटक सांगणार आहे, जे तुमच्या स्वयंपाकघरात आधीपासूनच आहेत. तुमच्या स्वयंपाकघरातच आहे. कुठे जायची गरज नाही. महागड्या गोळ्या घेण्याची गरज नाही. हजारो रुपये खर्च करण्याची गरज नाही. उत्तर तुमच्या घरातच आहे. फक्त तुम्हाला ते ओळखता यायला हवं. मंडळी, पहिला घटक आहे हळद. बघा, हळद फक्त चवीसाठी वापरायचा मसाला नाहीये. मंडळी, हळद म्हणजे तुमच्या शरीरातील अग्निशमन दल आहे. कसं काय बघा. तुमच्या शरीरात सूज म्हणजे इन्फ्लमेशन ही एक आग आहे. ही आग दिसत नाही, पण आतून सतत पेटत राहते. ही आग कार्टिलेजची झीज करत आहे. सांध्यांची लवचिकता कमी करत आहे. नसांना कमकुवत करत आहे आणि तुम्हाला ती कळतही नाही. कारण ही आग हळूहळू पेटते. 1 दिवस, 2 दिवस, महिना, वर्ष आणि मग एक दिवस तुम्हाला गुडघा दुखायला लागतो. आणि तुम्ही म्हणता, अचानक कसं झालं? हे अचानक नाही होत मंडळी. ती आग वर्षानुवर्ष पेटत होती आणि तुम्हाला ते कळलंही नाही. एवढंच. हळद म्हणजे आग विझवणारी गोष्ट आहे. हळद ही आग विझवते, पण एक गोष्ट लक्षात ठेवा. कोणतीही हळद घेऊन चालणार नाही, खाऊन चालणार नाही. भेसळयुक्त हळद, निकृष्ट दर्जाची हळद याचा काहीही उपयोग होणार नाही. शुद्ध, विश्वासार्ह हळद लागते. शक्य झाल्यास कच्ची हळद हंगामात वापरा किंवा साबूत हळकुंडाची घरीच्या घरी पूड तयार करा. गुणवत्ता ही उपचाराची पहिली पायरी आहे, हे लक्षात ठेवा.
आता ती हळद कशा प्रकारे घ्यायची, कशी खायची? रात्री झोपण्यापूर्वी कोमट दूध किंवा कोमट पाण्यात अर्धा चमचा हळद आणि 1 चिमूट काळी मिरी घाला आणि प्या. काळी मिरी का? कारण काळी मिरी हळदीचे गुण शरीरात शोषून घेण्यास मदत करते. हळद आणि काळी मिरी ही जोडी असते. मंडळी, जशी चावी आणि कुलूप एकमेकांशिवाय अपूर्ण असतात, तशीच हळद मिरीशिवाय अर्धवट असते. रात्री शरीर दुरुस्तीच्या कामाला लागते आणि त्याच वेळी हळद शांतपणे आपले काम करत राहते, ज्यामुळे सकाळी उठताना कडकपणा कमी जाणवू शकतो. पण सातत्य ठेवा. 2-4 दिवसात चमत्कार काही होणार नाही, पण महिनाभर सातत्य ठेवलं तर फरक नक्की दिसेल, ही गॅरंटी आहे. आता दुसरा घटक पाहूया आणि तो ऐकून तुम्ही म्हणाल, हे तर आमच्या घरी रोज असतं. तो घटक म्हणजे तुमच्या घरात तुम्हाला नेहमीप्रमाणे दिसतो. तो घटक म्हणजे तीळ. बघा, तीळ दिसायला किती छोटे आहेत ना, अगदी छोटे, अगदी साधे. प्रत्येकाच्या घरात उपलब्ध असतात. पण मंडळी, दिसायला छोटं असलं की नेहमीच छोटंच असतं असं नाही. तिळांमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असतात. नैसर्गिक स्निग्ध घटक आहेत जे तुमच्या हाडांना मजबूत करतात, सांध्यांना स्नेहन देतात आणि कोरडेपणा कमी करतात. गुडघ्यात येणारा आवाज, कंबरदुखी, जास्त वेळ चालल्यावर जड वाटणं हे सगळं बहुतेक कोरडेपणाचं लक्षण आहे. मंडळी, कोरडेपणा आणि तीळ हे दोन्ही कोरडेपणा दूर करतात. जसं दरवाजाच्या कड्यांना तेल लावलं की किरकिर बंद होते, तसंच तिळामधलं तेल सांध्यांना लागल्यास घर्षण कमी करतं. सकाळी 1 चमचा तीळ रात्री भिजवून ठेवा आणि सकाळी उठल्यावर नीट चावून खा. मंडळी, चावून खा, गिळू नका, चावून चावून खा. कारण चावून खाल्ल्यावर पोषक घटक शरीराला सहज मिळतात. काळे तीळ हाडांसाठी जास्त उपयुक्त मानले जातात, तर पांढरे तीळ पचनासाठी हलके असतात. तुमच्या प्रकृतीनुसार निवडा, पण एक तरी निवडाच, हे नक्की. आता तिसरा घटक ऐका, कारण या घटकाशिवाय बाकीचे 3ही कडक पदार्थ अगदी ताकदीने काम करतात. हो मंडळी, अर्ध्या ताकदीने. तो घटक कोणता? तर लसूण. मंडळी, लसूण. आता तुम्ही म्हणाल, लसणाचा आणि सांधेदुखीचा काय संबंध आहे? मंडळी, खूप मोठा संबंध आहे. बघा, एक गोष्ट समजून घ्या, तुम्ही कितीही पौष्टिक आहार घेतला, कितीही चांगलं चुंगलं खाल्लं, पण जर त्या अन्नातील पोषक घटक तुमच्या सांध्यांपर्यंत, हाडांपर्यंत, नसांपर्यंत पोहोचले नाहीत, तर त्याचा काय फायदा? आणि ते पोहोचवणं कोण करणार? म्हणजे रक्तसंचार जर मंद झाला, रक्तवाहिन्या आकुंचन झाल्या, तर पोषण तिथे पोचायला हवं, तिथे पोचतच नाही. लसूण म्हणजे तुमच्या शरीरातील रस्ते साफ करणारी यंत्रणा समजा. एक शहर आहे आणि त्या शहरातील रस्ते बंद आहेत, खड्ड्यांनी भरलेले आहेत, तर काय होईल? अन्नधान्य व्यवस्थित पोचणार नाही, औषधं पोचणार नाही, मदत पोचणार नाही. तसं शरीरात रक्तवाहिन्या बंद पडल्या तर पोषण पोहोचतच नाही. आपण पोषण खाल्लं आणि रक्तवाहिन्याच बंद असेल तर त्याचा काय फायदा? पण लसूण हे त्या रस्त्यांची सफाई करतं. लसणामध्ये नैसर्गिक सल्फरयुक्त पदार्थ असतात जे आपल्या रक्तवाहिन्या लवचिक ठेवतात आणि रक्तप्रवाह सुरळीत करतात. सकाळी 1-2 पाकळ्या लसूण नीट चावून खा, पण काहींना रिकामे पोटी खाल्ल्यावर जळजळ होऊ शकते. अशाने लसूण भाजीमध्ये जास्त प्रमाणात वापरावा. महत्त्वाचं म्हणजे लसूण नियमित खायला हवा. 1-2 दिवस खाल्लं आणि दुसऱ्या दिवशी थांबू नका. सातत्याने हे खायला हवं, सातत्य ठेवायला हवं. आता चौथा आणि शेवटचा घटक म्हणजे मेथीदाणे. सकाळी उठल्यावर गुडघे सरळ होण्यासाठी वेळ लागतो, शरीर जडसर वाटतं, पाय टाकताना जणू शिशाचे पाय झालेत असतील असं वाटतं ना. असं का होतं? कारण रात्रभर शरीर विश्रांतीत असतं, काही ठिकाणी सूज येते, मेटाबॉलिझम हळू होतो आणि सकाळी शरीराला पुन्हा गती मिळायला थोडासा वेळ लागतो. अशाच वेळी काळे जिरेच्या बियांचा उपयोग होतो. मित्रांनो, काळ्या जिऱ्याच्या बियात नैसर्गिक सूज कमी करण्याच्या गुणधर्मांसोबत पचन सुलभ करणारे घटक असतात. रात्री 1 चमचाभर काळे जिरे पाण्यात भिजवून ठेवा, सकाळी ते मऊ होईल. ते नीट चावून खा. असं करून दिवसाची सुरुवात केल्यास शरीराला जडपणा कमी वाटेल, हलकं वाटेल आणि शरीर लवकर हालचाल करू लागेल. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे 4 पदार्थ एकत्र कसे वापरायचे ते आहे. मी तुम्हाला एक सोपी आणि सहज रोजची दिनचर्या सांगणार आहे.
नक्की लक्षात ठेवा मित्रांनो, कारण ही दिनचर्या जी सांगणार आहे ती दिनचर्या तुमच्यासाठी खूप महत्त्वाची उपयोगी ठरणार आहे आणि त्याने तुमचं आयुष्य नक्कीच बदलणार आहे. सकाळी उठल्यानंतर लगेचच रात्री भिजवलेले तीळ आणि मेथीदाणे नीट चावून खा. त्यामुळे शरीराला खनिजे मिळतील आणि स्नेहनही होईल. शरीरातील जडत्व कमी होईल. त्यानंतर 1-2 लसूण पाकळ्या चावून खा. त्यामुळे रक्तप्रवाह सुधारेल आणि पोषण शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचेल. रात्री झोपण्याच्या आधी कोमट दुधात किंवा पाण्यात हळद आणि काळी मिरी घालून प्यायचं. त्यामुळे रात्रभर शरीरातील सूज झालेली आहे ती कमी होईल आणि सकाळी उठल्यावर कडकपणा कमी जाणवेल. बस मंडळी, हे 4 घटक आणि 4 कामं सकाळपासून रात्रीपर्यंत शरीराची 24 तास काळजी घेतील. तीळ हाडांना ताकद देतात आणि मेथी जडत्व कमी करते. लसूण रक्तप्रवाह सुधारतो आणि हळद सूज कमी करते. हे 4 सैनिक तुमच्या शरीराचे रक्षक आहेत. मंडळी, ते तुमच्या स्वयंपाकघरात अगदी तुमची वाटच पाहत उभे आहेत. फक्त तुम्हाला त्यांना कामाला लावायचं आहे. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, हा कोणताही चमत्कारिक उपाय नाही, हा सातत्याचा उपाय आहे. 1-2 दिवस केलं आणि थांबवलं तर काहीच फरक पडणार नाही. पण मंडळी, 1 महिना सातत्य ठेवून बघा. सातत्य ठेवा फक्त 1 महिना आणि मग स्वतःच बघा, सकाळी उठताना गुडघे सहज सरळ होतील. पहिली पावलं टाकताना तुम्हाला हलकं वाटेल, किरकिर कमी होईल, मुंग्या कमी येतील आणि तुम्ही स्वतःलाच म्हणाल, इतकं सोपं होतं तर आधी का केलं नाही मी? कुणी सांगितलं का नाही? गंमत म्हणजे मोठी माणसंही तरुणासारखे राहू शकतात जर त्यांनी आपलं शरीर नीट सांभाळलं तर. हाडं, सांधे, नसा ह्याचा चांगला बळकटपणा जर आतून केला तर वय फक्त आकडा राहतं. कोणतंही बंधनं लागत नाही. मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? तुम्ही कधी ह्या गोष्टींचा वापर करून पाहिलात का? नसेल केला तर ह्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये किंवा तुमच्या आहारामध्ये नक्की घेऊन पहा आणि नंतर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या घरातल्या मोठ्या मंडळींना, आई वडील, आजी आजोबा ह्यांना तुम्ही व्हिडिओ लगेच शेअर करा, कारण त्यांना याची सगळ्यात जास्त गरज आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण पुढच्या भागात अजून एक अशीच आरोग्याची माहिती घेऊन येणार आहे, जे ऐकून तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. मी पुन्हा चकित व्हाल. मित्रांनो, तोपर्यंत स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.